तुम्हाला जर कारल्याची भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे एक वेळेस नक्की करून बघा. मी कारलं घेतलंय, कारलं छोटं छोटं बारीक असं कापून घेतलंय. नंतर त्याला तव्यामध्ये किंवा कढईमध्ये चांगलं फ्राय करून घ्या. नंतर धुतलं तरी चालेल. नंतर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये जिरा आणि राई टाकली आहे. नंतर कांदा आणि टोमॅटो टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे. कांदा तोपर्यंत फ्राय करायचा आहे जेणेकरून ते मिश्रण त्यांचं पूर्ण टमाटर आणि कांद्याचं एक जीव होत नाही तोपर्यंत. नंतर हे चांगलं फ्राय झालं. फ्राय झाल्याच्या नंतर हे आपण भाजलेलं कारलं आणि मसाले त्याच्यात टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवल्याच्या नंतर कारल्याला कडूपणा येतो. नंतर मी मीठ टाकले आणि अजिबात त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं त्याचा घाम आलेला आतमध्ये पडला की कारलं कडू होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. अशा प्रकारे जर कारल्याची भाजी केली तर तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही. एकदा ट्राय नक्की करून बघा आणि सुनीता किचन गार्डनला लाईक नक्की करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा. धन्यवाद.